उपस्थित झालेले आहेत त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठाच्या समोर या। जे संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मैदानावर आहेत त्यांना विनंती करेन की आपण उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पाडणार आहोत। त्याकरता मी विनंती करेन सर्व क्रिकेट बांधवांना की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। तसेच महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये। आजपासून हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल। पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशन क्रिकेटचा महासंग्राम 24 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल। आणि प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आदरणीय सन्माननीय राजेशजी डोळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अंबाडी शेवाडी ग्रामपंचायत सरपंच आहेत। तदनंतर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शांतारामजी शिताड साहेब अंबाडी शेवाडी माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। तदनंतर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पांडुरंगजी दळवी साहेब अंबाडी शेवाडी माजी उपसरपंच या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। पालघर तालुका कमिटी जे असोसिएशनचे सभासद आहेत त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठाच्या समोर या। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण सहकार्य करा कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे। आजचा पहिला दिवस आपण पाहतोय उद्घाटन समारंभ सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने या ठिकाणी संपन्न होईल आणि तदनंतर या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल। सर्व खेळाडूंना विनंती करेन प्लीज आपण व्यासपीठाच्या समोर या। या स्पर्धेचे अध्यक्ष विजयजी तरे साहेब सुद्धा या ठिकाणी सकाळच्या सत्रात उपस्थित आहेत आणि त्यांचे सर्व पदाधिकारी एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण पाहतोय पुष्पमाळ अर्पण केली जाते। शहीद क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल। आपण पाहतो कोणत्याही कार्याची सुरुवात जर आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत करायची असेल तर आपण पुष्पमाळ अर्पण केली जाते। तदनंतर या ठिकाणी आपण पुष्पमाळ अर्पण करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करेन आदरणीय सन्माननीय शांतारामजी शिताड साहेब अंबाडी शेवाडी माजी सरपंच यांना मी विनंती करेन की सर आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पमाळ अर्पण करावी। तदनंतर या ठिकाणी दीप प्रज्वलन केलं जाणार आहे। या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने या ठिकाणी 4 चांद लागले जात आहेत कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशन क्रिकेटचा महासंग्राम आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। शब्दसुमनांनी दीप प्रज्वलन या ठिकाणी केलं जातंय। आज प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने या महामेळावा हा क्रिकेटचा पाहायला मिळतोय। सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। अतिशय सुंदर अशा वातावरणात थाटामाटात जे स्वप्न साकार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। या 5 दिवसांमध्ये लांबून लांबून संघ मात्र पालघर जिल्ह्यातले आपल्याला पाहायला मिळतील आणि खूप सुंदर आणि सुशोभित असा खेळ आपल्याला पाहायला मिळेल। या 5 दिवसांमध्ये क्रिकेटच्या महासंग्रामात प्रत्येक संघ मात्र दाखल झालेला आहे। उत्सुकता लागली होती की 24 नोव्हेंबरचा दिवस कधी उजाडेल आणि तो आजचा दिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। दीप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय। हा मान सन्मान या ठिकाणी दिला जातोय कारण भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे। भारतीय संस्कृती जपली जाते। थोड्याच वेळात क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं जाईल आणि पुष्पमाळ अर्पण करून या क्रिकेटच्या महासंग्रामाला क्रिकेटच्या महामेळाव्याला सुरुवात होताना आपण पाहणार आहोत। आज प्रत्येक खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आदरणीय रोहनजी वेडगा साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। एक क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा सामाजिक बांधिलकी विजयजी तरे साहेब यांना आपण पाहू शकता। तदनंतर राजेशजी डोळे साहेब शांतारामजी शिताड साहेब पांडुरंगजी दळवी साहेब या सर्वांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत आणि तसेच महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। आगतम स्वागतम सुस्वागतम।
थोड्याच वेळात क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं जाईल आणि तदनंतर त्या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल, अर्थातच टॉस केला जाईल आणि नंतर या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. अतिशय ग्लॅमर या खेळाला 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडला असा खेळ म्हणजे क्रिकेट आपण पाहतो. अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा हा खेळ म्हणजे क्रिकेट. याच क्रिकेटने आपल्याला सुखदुःखात येण्यासाठी सांगितलं, याच क्रिकेटने भरपूर नाव दिलं आणि त्याच क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं जाणार आहे थोड्याच वेळात. खूप सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण यूट्यूबवर लाईव्ह सुद्धा पाहू शकाल. थोड्या वेळात लाईव्ह ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये रिझवण्यासाठी आमचे साथी समालोचक, आमचे जवळचे मित्र अजितजी पाटील, मॅन फ्रॉम मायकोप केळवा, हिंदीमध्ये त्यांचं समालोचन आपण दोन्ही भाषेमध्ये ऐकणार आहोत. तदनंतर या स्पर्धेसाठी पंच आहेत आशुतोष वेवारे आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर अनिल कलिंगडे हे मात्र पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. कोर कमिटी जर आपण विचार केला तर विजय तरेसाहेब आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले क्रिकेटवरचा जिव्हाळा, सामाजिक बांधिलकी. विकासजी नडगे सर या ठिकाणी पाहायला मिळतात, उपाध्यक्ष आहे. संदीपजी अंबात सचिव, संदीपजी धोडी खजिनदार, महेशजी कोती सल्लागार, ही सर्व मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते कोर कमिटीची. मुनीरजी बालशी जे सह उपाध्यक्ष आहेत, मुकेशजी करबट सहसचिव आहेत. या सर्व कोर कमिटीचं आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतोय. अर्थी ओवाळणी केली जाते. या ठिकाणी आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी पुष्पमाळ अर्पण केली, धूप अगरबत्ती वाहिली गेली आणि श्रीफळ वाढवून या स्पर्धेला थोड्याच वेळात रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. क्रिकेटचा महामेळावा आणि पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमतः मात्र असा क्रिकेटचा महामेळावा आपल्याला पाहायला मिळतो आणि पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशनला पुन्हा एकदा मानाचा मुद्रा असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. 24 ते 28 नोव्हेंबर 2021चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आपण 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 ते 10 सरपंच साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. राजेजी डोळे साहेब अंबाडी शेळवाडी ग्रामपंचायत सरपंच आहेत. ही भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृतीचा वारसा आजतागायत आपण जोपासतोय, कारण भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे आणि प्रत्येक खेड्यापाड्यात या संस्कृतीचा वारसा आपण खूप जोपासतोय. अभिमान असावा आज आपण भारतीय नागरिकत्व जोपासतोय. सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी उपस्थितीने 4 चांद लागले जात आहेत. थोड्याच वेळात क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं जाईल आणि तदनंतर श्रीफळ वाढवून या स्पर्धेला सुरुवात होताना आपण पाहू शकणार आहोत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट, टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. मी मान्यवरांना विनंती करेन की क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन करण्यासाठी आपण मार्गस्थ व्हायचं आहे. खेळपट्टीकडे मार्गस्थ होतील विजयजी तरेसाहेब आणि त्यांची संपूर्ण टीम. मात्र मान्यवरांना खेळपट्टीकडे घेऊन जातील, कारण मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 अशी 2 मैदानं उपलब्ध केलेली आहेत. दुसऱ्या मैदानात सुद्धा आपण या टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम अनुभवायला मिळेल. मान्यवरांना विनंती करेन की आपण क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन करावं. श्रीफळ वाढवला जाईल डीजेच्या माध्यमातून. उर्वी डीजे अर्थातच इथून जर आपण विचार केला तर सर्व संघांना विनंती करेन की आपण थोडंसं लांब लांब राहायचं आहे जे ग्राउंडमध्ये, की मशाल आपण पूर्णपणे या मैदानात पाहायला मिळेल. एक खूप चांगल्या प्रकारचं संस्कृती आपण जोपासतोय. ची कोर कमिटी आमच्यापर्यंत या ठिकाणी संदीप अंबात यांनी आमच्यापर्यंत अनाउन्समेंटसाठी जरूर घोषित केले गेले. विजयजी तरेसाहेब अध्यक्ष आहेत, विकासजी नडगे सर उपाध्यक्ष आहेत, संदीपजी अंबात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सचिव आहेत, संदीपजी धोडी खजिनदार आहेत, महेशजी कोती सल्लागार आहेत,
मुनीर बालशी सहउपाध्यक्ष, मुकेशजी करबट सहसचिव, देवरामजी परेड सदस्य, विदेश लहांगे सदस्य आहेत, महेंद्र लहांगे, रोहन वेडगा, अमोल बर्वा, शरद सुतार, उमेश सुतार, अक्षय पाचलकर, रोहित खुताडे या सर्वांचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, टेनिस क्रिकेटचा महामेळावा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. दोन संघाचे कर्णधार सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहतील. आलेल्या तमाम आमच्या संघांचं, खेळाडूंचं आणि लाडक्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशन क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहोत. आणि आज ग्रामीण भागातील जे टॅलेंट आज आपण या ठिकाणी अनुभवायला मिळेल. रोहित पाटील यांचा डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. या डीजेच्या माध्यमातून 5 दिवस आवाज सातत्याने गुंजताना पाहायला मिळेल या मैदानात. सातपाटी बी आणि शितलाई शितलाई देवीपाडा वर्सेस सातपाटी बी या दोन्ही संघाचे खेळाडू आपण मैदानावरती दाखल व्हायचं आहे. जी खेळपट्टी आहे त्याच्या कडेला अगदी मात्र आपण स्टँडिंग ओव्हेशन करायचं आहे. प्लीज मी विनंती करेन. सातपाटी बी आणि तसेच आपण पाहतोय दुसरा संघ असेल शितलाई देवीपाडा. या दोन संघांमध्ये आपल्याला कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपण पाहू शकणार आहोत. खूप सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून सातपाटी बी संघ या ठिकाणी दाखल झालाय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शितलाई देवीपाडा हा संघ सुद्धा दाखल झालेला आहे. या दोन्ही संघांचा आम्ही मनपूर्वक कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. देवखोप क्रीडा संकुल पालघरचं हे ऐतिहासिक मैदान या पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर तालुक्यामध्ये आपण पाहू शकतायत. निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेलं हे मैदान आणि खूप सुशोभित असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने त्या ठिकाणी टाळ्यांचा गजर होत असताना क्रिकेटचे देवता यष्टीचं पूजन केलं जातं, श्रीफळ वाढवला जातोय आणि ही स्पर्धा कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना चांगल्या प्रकारची यशस्वीरित्या पार पाडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. प्रत्येक खेळाडूला मात्र डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट. शिस्तबद्ध राहणं खूप गरजेची गोष्ट असेल. पंचांचा निर्णय तुम्हाला अंतिम जो निर्णय आहे तो मात्र तुम्हाला मान्य करावा लागेल. पंचांशी कोणत्याही प्रकारची हुज्जत न घालावी हेच आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सूचित करतोय. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. प्रमुख अतिथी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. राजाजी डोळेसाहेब, अंबाडी शेवाडी ग्रामपंचायत सरपंच. फोटो सेशन त्या ठिकाणी केलं जातं. क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं जातंय. शेळवाळी, अंबाडी शेळवाळी ग्रामपंचायत सरपंच आपल्याला पाहायला मिळतात. राजेश डोळेसाहेब, शांताराम शिताड साहेब, अंबाडी शेळवाळी माजी सरपंच, पांडुरंगजी दळवी साहेब, अंबाडी शेळवाळी माजी उपसरपंच. या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीने मात्र या ठिकाणी 4 चांद लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट रोहनजी वेडगा कॅमेऱ्यात कॅप्चर करत असताना आपण पाहू शकतायत. क्रिकेटवरचं जिव्हाळा, अफाट प्रेम पाहायला मिळतं. विजयजी तरे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कोर कमिटीची आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ आमने सामने, दोन कॅप्टन येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस त्या ठिकाणी केला जाईल, कॉइन स्पिन केला जाईल आणि त्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत लगेच दर्शवतील. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशन क्रिकेटचा महामेळावा 24 तारखेपासून या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली.
कॉइन स्पिन केला जातोय प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने. इकडे राहा, तिकडे अपडेट द्यावं लागेल. बरोबर ना? एक झाला तुझा चालू केला का? तू इकडे बसतो तिकडे बॅग न्यायला पाहिजे होतं ना. टॉस काय 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 नाही. तर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने त्या ठिकाणी आपण पाहतोय टॉस कॉइन स्पिन केला जातोय आणि नाणेफेकीचा कौल कोणी जिंकलाय तर आमच्यापर्यंत कळवतील. सातपाडी बी वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल शितलाई देवीपाडा या दोन